नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी पाढ्यांबद्दल बोलणार आहे. टेबल कसे पाठ करावेत. तर हल्ली बहुतेक वेळा आपण इंग्रजीतनं टेबल पाठ करतो, मराठीतनं टेबल्स पाठ केले जात नाहीत. मराठीतले पाढे आपण बरेच जण विसरत चाललो आहे. तर मी जेव्हा सुरुवातीला क्लासेस घ्यायचे किंवा ट्युशन्स घ्यायचे, माझा मुलगा लहान असताना, साधारण तो 1.5-2 वर्षाचा असल्यापासून मी क्लासेस घेत होते घरी, आणि तेव्हा मी मुलांना आवर्जून पाढ्यांबद्दल सांगायचे, मराठीत पाढे शिकवायचे आणि तो हे ऐकायचा. हे ऐकता ऐकताच त्याला त्याच्याबद्दल गोडी वाटायला लागली आणि तो प्रश्न विचारायला लागला. एक 3.5-4 वर्षाचा असल्यापासून त्याला ते कळायला लागलं की ह्याला पाढे म्हणतात, हे रोज म्हटले पाहिजे, हे आई क्लासच्या आधी घेते. आणि मग मी हळूहळू त्याला मराठीतनं पाढे शिकवले, कारण इंग्रजीतनं पाढे मला स्वतःला जमत नाहीत आणि ते जे आपण कॅल्क्युलेशन करतो किंवा आकडेमोड करतो ती मला इंग्रजीत पाढ्यांमधनं जमत नाही, जी मराठीतनं मला अतिशय सोपी वाटते, कारण लहानपणापासून तेच वळण लागलेलं होतं आणि मी मुलालाही ते शिकवलं. आणि मला असं वाटतं आपल्या मातृभाषेतनं जे पाढे आपण पाठ करतो त्याला एक विशिष्ट रिदम असतो, एक वेगळे शब्द असतात, ताल असतो आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. हल्ली प्रत्येक गोष्ट लक्षात कशी ठेवायची, सोपी कशी करायची याविषयी आपण बोलतो आणि ज्याच्यात खूप पाठांतर आहे, खूप लेंदी विषय आहेत, त्याच्यात नक्कीच अशा काही ट्रिक्स वापरणं मला योग्य वाटतं. पण काही गोष्टी अशा आहेत की स्तोत्र, गाणी, बडबडगीतं, पाढे हे लहानपणी त्या वयात पाठ करणं हे चांगलं आहे. आणि पाठ म्हणजे एका जागी बसून आज किती पाठ झाले पाढे, 2 झाले का, आज 4 झाले का, आज बे ते 10 झालेच पाहिजे असं अजिबात मी केलं नाही. एकतर तो लहानपणापासून ऐकत होता ते पाढे, त्याच्यामुळे मग माझा धाकटा मुलगाही ते पाढे ऐकायला लागला. तोही मराठी मीडियममधून शिकला आणि हे पाढे हा रोजच्या अभ्यासाचा भाग झाला होता. साधारण एक 6वी-7वीपर्यंत की रोज पाढे म्हणायचे आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची. आणि एक दिवस बे ते 10 म्हणायचे, एक दिवस 11 ते 20 म्हणायचे, एक दिवस 21 ते 30 म्हणायचे. आणि हे पाढे असे रोज म्हटल्यानंतर ते काही महिन्यातच आपल्याला पाठ व्हायला लागतात. मुद्दाम मुलांवर फोर्स करून ते पाढे पाठ करून घेऊ नका. लहानपणापासून जर त्यांना सवय लावली किंवा रोज म्हणायची सवय लावली तर काही महिन्यात तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. मला काही गोष्टी पटत नाही की ज्या आपल्याला हल्ली आज इन्स्टंटची सवय लागली की आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी पटकन आली पाहिजे, ट्रिकनी आली पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी असं इन्स्टंट उपाय की मी 15 दिवस हा क्रॅश कोर्स केला, महिनाभर हा क्रॅश कोर्स केला आणि मग मला ते यायला लागलं. तर असं न करता काही या बेसिक गोष्टी आहेत त्या रोजच्या रोज करून त्या पाठ करणं विदाऊट प्रेशर हेच योग्य आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढेपर्यंत होतो. ते आयुष्यभर पाढे विसरले जात नाही आणि त्याच्यामुळे गणितात गोडी निर्माण होते असं मला वाटतं. माझ्या दोन्ही मुलांनाही हा पाढ्यांचा फायदा गणितात होतो आहे. कॅल्क्युलेशन्स ते पटापट करू शकतात आणि ते जरी मराठीत आकडेमोड करत असले, मराठीत विचार करत असले तरी त्यांना इंग्रजी माध्यमात गेल्यानंतर, म्हणजे मराठीतनं इंग्रजी माध्यमात गेल्यानंतर काहीही त्याच्यामुळे त्रास झालेला नाही. तर हेही बरेच जण मला विचारतात की त्याचा काही त्रास झाला का पुढे, तर अजिबात नाही. आपल्या मातृभाषेतनं जर आपण शिकलेलो असलो तर त्याचा त्रास हा कधीच होत नाही. उलट इतर अनेक भाषा शिकायला, नवीन गोष्टी शिकायला खूप सोपं जातं. धन्यवाद.